हा मुंबईत ना आलाय पण आंब गोळा करताय बघा. हा नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर आज आपण निघालोय गावी. तर आजचा आपला प्रवास मस्त असणार आहे, रात्रीचा कोकण रेल्वेचा प्रवास. आता बघूया रिटर्न मारायचे आपल्याला जाऊन. तर आपल्याकडे उद्या पूजा आहे वाडीमध्ये. लागोपाठ जवळजवळ 4 दिवस कार्यक्रमच आहेत. पूजा आहे, लग्न, हळद बिळद सगळंच आहे. मस्त मजा येणार आहे खतरनाकमध्ये. सगळे ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतीलच. तर आता आपण निघतोय घरातून. खरं म्हणजे बघायला गेलं तर घरामध्ये मी एकटाच आहे. आता सगळे गावी गेलेत घरचे आणि मी एकटाच होतो. 2-3 दिवस जॉब होता त्याच्यामुळे. तर आज मी पण निघतोय सोमवार बघून. पूर्ण 8 दिवसाची सुट्टी टाकली आहे. तर आता फटाफट तयारी करून जाऊया आपण. आणि आपल्याला आता वाजले आहेत 8. 8:30ला बरोबर ठाण्याला ट्रेन येते. पण आता लेट झाल्यामुळे थोडं बोला आरामात जाऊया. 9-9:30चा टायमिंग दाखवतोय. तर बघूया, आज पण गर्दी असेल असं मला वाटतंय. तर खतरनाकमध्ये आपला ब्लॉग होणार आहे, जसा होईल तसा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे जाऊ नका. चला तर मग जाऊया फटाफट. आपण बॅग वगैरे भरले, इकडे बॅग वगैरे भरून रेडी केले. आपल्या बाबांचं दर्शन घेऊन मस्तपैकी आपण निघूया. तर आता वाजलेत 8 आणि आता आपण निघतोय फटाफट. कारण थोडा जरा तरी लेट झाला तरी गाडी चुकू शकते. बसायला तर भेटणार नाही जर लेट झाला तर. निघूया आता मस्तपैकी आणि भेटूया आपण आता डायरेक्ट बाहेर रिक्षा वगैरे पकडून फटाफट जाऊया. तर चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तिकीट वगैरे काढून घेतलेले आपण आणि आता आपण आहे डोंबिवलीला. तर आता फटाफट जाऊन आपली ट्रेन पकडायची आहे. आता डोंबिवलीला वाजले 8:30 वाजलेत आणि आता आपली ट्रेनचा टायमिंग दाखवत आहे 9:30. तोपर्यंत पोहोचतोय आपण ठाण्याला आरामात. बघूया लागली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल 5 नंबरला जाऊन आपण पकडूया फटाफट ट्रेन. आपण आलो 8 नंबरला बरोबर. आणि खतरनाक आहे आज पण. गर्दी खतरनाक आहे. मला वाटलं होतं काय नसेल गर्दी. भेंडी सगळ्या भेटेल, जागा भेटेल अशी वाटत नाही मला. अजून भरणार आहेत माणसं. भेटला बसायला. पुढे किती गर्दी होते, पुढे पण खतरनाक गर्दी होणार आहे. तर आता आपली गाडी आली आहे CSMTला, समोर बघू शकताय. एकदम खतरनाक आहे. आणि नशीब समजायचं की भेंडी एवढ्या गर्दीमध्ये सगळ्यांच्या शेवटला चढून पण मला विंडो सीट भेटली. फटाफट धावत गेलो आणि पकडली. डायरेक्ट विंडो सीटला जाऊन बसलो. लय भारी वाटतंय की भेंडी. मला तर वाटलेलं बसायला वरती भेटतंय की खालती भेटतं. मला तर वाटलेलं मी खालतीच बसेन मांडी घालून. पण देवाच्या कृपेने भेटली विंडो सीट. तर जाऊया आता आपला पुढचा प्रवास बघूया कसा काय होतोय. तो ट्रेन पण लेट झाली आहे, 1 तास इकडे लेट आली आहे ट्रेन. आता इंजिन वगैरे लावतात तिकडे, तोपर्यंत बोलो बाहेर जाऊन येतो. तर जाऊया मस्तपैकी प्रवास करूया आपल्या कोकण रेल्वेचा.
ठीक आहे, इकडे बघू शकता, तुम्हाला गर्दी पण दाखवतो. इंजिन वगैरे लावून झालंय, आता निघेल आपली गाडी फटाफट. इकडे इंजिन जॉईन करतायत. एवढं फास्ट काम चाललंय, पटकन गाडी लागायला लगेच मागून इंजिनाला लावलं, कारण का गाडीला लेट झालाय त्याच्यामुळे. खतरनाक गर्दी आहे, बघू शकता समोर. म्हणजे आत्ताच जवळजवळ पूर्ण भरून गेली ट्रेन, खालती पण बसायला जागा नाही. वंदे भारतचं शूट घेतोय. कुठला पाहिजे सकाळची जी रत्नागिरी पॅसेंजर निघते, त्या रत्नागिरी पॅसेंजरसाठी तेवढे थांबले आहेत. म्हणजे सकाळी पण गर्दी बघू शकता किती आहे ती. आता आपली पण गाडी इथे थांबेल क्रॉसिंगला. रत्नागिरी पॅसेंजर गेली की त्याच्यानंतरला आपली चालू होईल. पानी 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 वाटर चाय ले गर्मा गरम चाय 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 ले अदरक वाली बढ़िया मिसल चाय पानी 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 चाय ले अदरक वाली बढ़िया मिसल चाय पानी पानी बड़े पोले गरम बड़े पानी आ गया, पानी ले लो भाई, पानी ले गया, पानी ले लो। चाय या चाय 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 पानी 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 आपण आता उतरलो राजापूरला. गर्दी खतरनाक आहे. आपण गणपतीला आले ती फिलिंग वाटली मला इथे आल्याला, खाली होईल असं वाटतं. बोलवलाय गाणे आलाय, लॉक चालू केलाय फक्त. आपला गाण्या कुठे थांबलाय बघायचं आपल्याला. हा जवळच राजवली कोण आहे वाडा बघत थांबलाय. वडापनी ओ वडावाले किती किती घेणार? 100 रुपयात नेतो.
लय वैतागाला मला एवढी लेट झाली गाडी, जवळजवळ 2 तास लेट झाली गाडी. म्हटलं होतं सकाळी 6-6:30च्या दरम्यान येईन, म्हणजे फटाफट जाऊन. आपली आता वाडीमध्ये पूजा आहे, तर पूजेला सुरुवात झाली असेल. तर बघूया, आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आपली पूजा पण. तर आता समोर बघू शकता आपल्या स्टेशनला आलो आहे आपण, राजापूरला. हा आपला गाण्या भाव 4 दिवस झालं गावात आलाय. काय जेवण केलं काय माहिती, काय काय केलंस गाण्या? काय नाही गेलं भारी. त्याच्या कोंडवशी मधलं धरण आहे, वर्षाचे 12 महिने फुल असतं एकदम पाणी खतरनाक मध्ये. इथं आंबे दिसलाय. आंब्याचं झाड कुठे आहे रांडीच्या? इकडं आहे बघा, ते पडलेलं पण मस्त पैकी आंबा दिसतोय. बघूया खाऊन जरा. आल्या पिवळा पिवळा झालाय बघा. गावात आल्यावर पहिला आंबा बघतोय. गणेश एक देऊया, नाही तर म्हणे रांडा पोटा बिटात दुखायचं माझ्या. हे काय तू पण चूप चोटली बिटकी. बघ एक पडला मारी डोकी. शब्बास. हा भरून घेऊन चल. लय भारी आहे. धर बघूया आधी धर. वा वा, एवढा रस्साळा आंबा आहे. ह्याच्या काय बोलतात तू, कलंबापेक्षा पण भारी आंबा आहे. चोटली बिटकी सगळं आता भरून जायचं ना. मुंबईवरनं आलाय पण आंबा कवळत आहे बघा. पहिलाच आंबा भेटला इथं. पिशवी नशीब घालून ठेवली होती बघ. घेऊन जाऊया सगळे. मी लाजो दांडक मारणार. आपल्याला सगळे आंबे आता उचलायचे ते. या पिशवीमध्ये सगळे भरून घेतो. हे धर, मला कोणतरी दुसरा येईल. पकड लवकर. हे घे हे घे हे घे. आय झो पडलं. आल्या आल्या आंब्यांचं दर्शन. पडले 2-3 आंबे पडले. थांब उचलूया फटाफट. बघा आंबा गोळा करताय. हा मुंबईतनं आलाय पण आंबा गोळा करताय बघा. हा ह्याला शोभतं काय बघा. सोपतं मग याला. हेच तर भारी. भेटेल. हा बघ इथं आहे. हा बघ इथं आहे. मला कसला आंबा गोड. आम्ही म्हटलं असाच असेल रे मिरमिटा. उचलते बघ. रिक्षा आली आहे. बघूया गाणे एका फटक्यात किती पाडताय. मी आला जो मारणार. पडले एक पडला. शब्बास. आता गाणे इथनं हालायच मागत नाही म्हणतो. आता आंबा भेटला. एवढा गोड आंबा आहे ना, खरंच सांगतो एक नंबर. जर तुम्हाला येता येत असेल ना तर इथं येऊन आंबा काढून घेऊन जावा. एवढूसा आंबा आहे, एवढूसा. पण त्या आंब्याची टेस्ट आहे ना खतरनाक आहे. फक्त असाच टेस्ट केला होता आपण. बघा आंबे भेटले. आता घरात जाता जाता हे घेऊन जायचं. तोंडात टाकली तर बाहेर येणार ना. अरे खाऊन दाखव. तोंडात नाही टाक. चोटली आंबा. आमच्याकडे आंब्याला चोटली आंबा बोलतात, जे छोटे असतात ते. असा काही वेगळा अर्थ घेऊ नका, त्याचं नावच ते आहे. गाडीमध्ये आपली एंट्री झाली आहे. इकडे बघू शकता क्षत्रिय मराठा तावडेवाडी ग्रामविकास मंडळ सत्यनारायणची महापूजा. तर आपली पूजा चालू आहे. तर आपण घरी वगैरे जाऊया मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊन डायरेक्ट पूजेला जाऊया. तर ब्लॉग कंटिन्यू होणार आहे. नाहीतर हा ब्लॉग मी थांबवेन आणि दुसऱ्या ब्लॉगमध्ये आपली पूजा यायचा ब्लॉग असेल पुढचा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपले कंटिन्यू 6-7 ब्लॉग येणार. इकडे आपलं घर आहे समोर, आपल्याला माहिती आहे. गेल्या वर्षी पण मी आणि परवा दिवशीच आपल्या मॅच झाल्या इकडे रात्री. त्यामुळे आता तयारी करून जाऊया. गेल्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये तर बघितलं असेल पण पूजा तिकडेच आहे. तयारी झाली आहे चालू. आता बघूया, जाऊया फटाफट आपण तयारी करून. चल आंबे ओतून घ्याव्या. पहिल्यांदा धुवायचं आहे. मला टप केवढा घेतलास गाण्या तू? वत वत वत. मग भारी गोड आहे, कलंबासारखा आहे. आंब्यासाठी किती जण जमलेत बघा. आहे इकडे हाय कर. वा वा वा, किती आहेत गाण्या तिकडे राहा. आंबा पण एक नंबर आहे बघा ना. आंब्याची साईज केवढूची आहे बघा, पण तो एवढा गोड आहे ना. गाण्या कोई सकट का भारी आहे एकदम. चल बघूया मग फटाफट आपण हे धुऊया वगैरे. आंघोळ वगैरे करून आता जायचं आपल्याला पूजेला. तर ठीक आहे, भेटूया आपण आंघोळ करून. इकडे पण बाजूला परिसर बघू शकताय मस्तपैकी.
इकडे खाली आपलं खोपीचं काम चालू आहे. हे बघा लाकडं पण आता सगळी बाहेर आहेत. खरं म्हणजे आमचं इकडे घर बांधल्यानंतरला इकडची खूप कोसळली. मागे आम्ही लाकडं ठेवायचो तर लाकडं 1 वर्ष पूर्ण भिजली आणि ह्यावेळी आता बांधायला घेतले खूप. तर होईल आता पावसाच्या आत तरी होईल कंप्लीट. आता कार्यक्रम असल्यामुळे थोडं थांबवलं आहे काम. मस्त झाली एकदम. ठीक आहे चला तर मग आपण फ्रेश वगैरे होऊन घेतो आणि भेटूया नंतरला. मग सांग खरं चांगला आहे ना, भारी आहे, कलंबासारखा लागतोय. कुठून आणलाय? अरे कुठं भेटला आम्ही. तर आपली आंघोळ वगैरे झाली आणि गाण्या बघू शकताय आता एकदम सजून आलाय हिरो बनून. गोरा जो पावडर बिडर लावला नाही काय खरा नाही. आणि आता आपण जाऊया फटाफट. हा व्हिडिओ आता आपला 1 होणार, त्याच्यानंतर तो पूजेचा व्हिडिओ दुसरा होईल. धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. ठीक आहे तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चला तर मग हा व्हिडिओ इथेच थांबूया आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. चला तर.